या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती सरस्वती भगवती माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत
आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी विद्यालयाच्या वतीने आपणास विनंती करीत आहे. अनिता पाटील मॅडम म्हणजे आजच्या सत्कार मूर्ती, तसेच सर्व विभाग प्रमुख, माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, नगरसेवक विजय खनावकर, आपले माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आप्तेष्ट स्नेही बंधू भगिनी, आपल्या सर्वांचे
आजच्या सेवापूर्ती गौरव आणि शुभेच्छा सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत. अतिथीच्या आगमनाने गणवरले सेवा सदन दीप प्रज्वलनाने प्रसन्न झाले तन्मन. ईशस्तवन व स्वागताच्या सुमधुर सुरांनी मंगलमय झाले वातावरण. आज दिनांक 29/9/2025 सोमवार रोजी आपल्या विद्यासंकुल परिवारातील श्रीमती अनिता पाटील उपमुख्याध्यापिका व तसेच सौ संगीता जाधव मोरे सहाय्यक शिक्षिका या आपल्या 2 सहकारी शासन मान्यतेनुसार वयाच्या 58व्या वर्षी आपल्या सेवा संपन्न करीत आहेत. 1985 साली दादासाहेबांनी कळंबोली सुधाकर विद्यासंकुलाच्या रूपाने शिक्षणाचे एक छोटेसे रोप लावले. आज त्या रोपाला विशाल वटवृक्षात आपण सर्व पाहत आहोत. अनेक आमचे सहकारी आपली सेवा पूर्ण करून निवृत्त झाले. आज त्या वटवृक्षाच्या साक्षीदार असलेल्या सत्कारमूर्तीची नेमणूक 1991 रोजी झाली. त्यांची सेवा 34 वर्षे 3 महिने 11 दिवस त्या पूर्ण करत आहे. दासरी करताना अनेक सुखदुःखांच्या घटना डोळ्यासमोर येत आहेत, पण भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला श्रेष्ठ मानणे योग्य आहे. सेवापूर्ती म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या सेवेचा अंत नसून खऱ्या अर्थाने आयुष्याची नवी सुरुवात. म्हणून आजचा दिवस या निरोपापेक्षा सेवेचा गौरव आणि उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जमले आहोत यात शंका नाही. आपल्या अध्यापन कार्याने आपण आजवर अनेक पिढ्या घडवल्या व प्रत्येक सहकारी व पालकांच्या मनस्थान निर्माण केले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आपला पुढचा प्रवास निरामय, आरोग्याचा, समाधानाचा व भरभराटीचा असावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना करते. सेवापूर्तीच्या सुधाकर विद्यासंकुलातर्फे व माझ्या परिवारातर्फे मॅडम आपणाला खूप खूप शुभेच्छा. माझे प्राशय पूर्ण करते. धन्यवाद. आपल्या सत्कारमूर्तींनी आपल्या आयुष्याचे 34 वर्ष शिक्षण सेवेचे व्रत पार पडलेले आहे. त्या आपल्या सत्कारमूर्ती श्रीमती पाटील मॅडम, त्यांचे कुटुंबीय यांचा सत्कार सोहळा ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे स्वागत सोहळा आता संपन्न होत आहे. संपन्न होत आहे ही पर्यवेक्षिका कांबळे मॅडम यांना विनंती करते आणि सर्व सन्माननीय प्राचार्य आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आपण आपल्या सुधाकर एज्युकेशन सोसायटी पालीच्या सन्माननीय अध्यक्ष गीताताई पालवेचा मॅडम यांचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मंचच्या आत आणला अतिथींच्या स्वागतासाठी आतुरलेला तो स्वागत पुष्प घेऊन सजला. आणि आपल्या या सुधाकर संस्थेमध्ये कार्यरत असलेले आपले प्राचार्य पाटील पाटील SS मॅडम यांचं स्वागत कांबळे मॅडम आपण करा. सर्वांनी टाळ्या वाजवतो. श्री SP पाटील सर आपल्या शाळेचे निवृत्त झालेले पर्यवेक्षक भोसले सर, YV पाटील सर आपण करावं. पर्यवेक्षक श्री दीक्षित सर यांचं सुद्धा, शकुंतला मॅडम आपलं सुद्धा, आपल्या स्वागत श्री खेळकर सर आपण करावं अशी आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि गुलाब सन्माननीय हेड क्लार्क सत्कारमूर्तीच्या अध्यक्षाने विद्यासंकुलाच्या उपमुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती अनिता सुरेश पाटील मॅडम यांचा सेवानिवृत्त सोहळा. मॅडम व प्रेमाचा ठसा आपण सर्वांच्या मनात कायमच राहणार आहे. आमच्या या प्रेमळ भगिनीचा मी थोडक्यात परिचय देत आहे. श्रीमती अनिता सुरेश पाटील, आपला जन्म 2 सप्टेंबर 1967 मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झाला. वडील कैलासवासी दगाजी महार सोनवणे, आई कैलासवासी मंजुळाबाई दगाजी सोनवणे यांची आपण कनिष्ठ कन्या. आपणास 5 भाऊ व 2 बहीण.
आपले प्राथमिक शिक्षण मालेगाव कॅम्प येथील भारत विद्यालय शबरी आश्रम येथे झाले. माध्यमिक शिक्षण रेणुकाबाई भाऊसाहेब हिरे कन्या विद्यालय मालेगाव कॅम्प येथे झाले. त्यानंतरचे पदवीपर्यंत शिक्षणही मालेगाव कॅम्प येथेच महाराजा शहाजीराव गायकवाड कॉलेजमध्ये झाले. आपण 1989 मध्ये गणित या विषयात BSc पदवी संपादन केली. मॅडम, आपण पूर्वाश्रमीच्या 1989 मध्ये आपल्याच विद्यालयात कार्यरत असलेले सुरेश पंडित पाटील सर यांच्याशी विवाहबद्ध झाला. दुःख एवढेच की आज तर आपल्यात नाही. आपण 1991 मध्ये आपले BEdचे शिक्षण पूर्ण केले. मॅडम, आपण मिळवलेले प्रावीण्य, गणित विषयाची आवड व आपल्यातील आत्मविश्वासाच्या बळावर 19 जून 1991 मध्ये आपल्या सुधागड विद्यासंकुलात सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाला. तेव्हापासून आजपर्यंतचा आपल्या प्रवासात आलेले सर्व सुखदुःख बाजूला ठेवून आपण विद्यार्थ्यांना जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जगण्यास प्रोत्साहित केले. जीवनाच्या प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी मानून सकारात्मक दृष्टिकोनातून जगण्यास शिकवले. मॅडम, आपणास एक अपत्य श्री जयेश सुरेश पाटील BE करून एका नामांकित कंपनीत निओ सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत आहे. सुनबाई सौ अश्विनी जयेश पाटील BE कम्प्युटर इंजिनियर आहे. आणि मॅडम, आपणास 11 महिन्यांची दुर्विकाही घोर नात आहे. मॅडम, आपण MA एज्युकेशन व DSL या दोन्ही पदव्या प्राप्त केल्या. 16 जून 1922 पासून आपण पर्यवेक्षिका म्हणून तर 1 फेब्रुवारी 2025 पासून उपमुख्याध्यापिका म्हणून आपल्याच विद्यासंकुलामध्ये आम्हाला लाभला हे आमचं परम भाग्य. मॅडम, आज आपण आपल्या 34 वर्षाच्या सेवेतून निवृत्त होत आहात. आपण आम्हाला मैत्रीण, बहीण, मार्गदर्शक म्हणून लाभलात. प्रसंगी आत्मविश्वासही वाढवला. आपणा सर्वांसोबतचे आमचे नाते असेच कायम राहील. मॅडम, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यापुढचा आपला प्रवास निरोगी, हसरा आणि खूप 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 आनंद देणारा असावा हीच ईश्वरशाही प्रार्थना. धन्यवाद. मी ते होत आहे तसे पर्यवेक्षिका कांबळे मॅडम आणि शिक्षक वृंद, सर्व वरिष्ठ, आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर, सर्व मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. मॅडमचे पुत्र जयेश पाटील यांचं सुद्धा मुलाचे सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांच्या हस्ते होत आहे. तसेच बाठिया विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय माळी सर यांच्या हस्ते पांघरून मनात असंख्य स्वप्न घेऊन, अनेक कार्य करण्याची उर्मी घेऊन आपण या शिक्षण सेवेत सुरुवात केली. बदल करत शिक्षण सेवेतील स्वप्नपूर्ती होत राहिली. स्वप्नपूर्तीच्या या मार्गात कधीतरी हा प्रसंग येईल याची जाणीव असूनही आपण हा सेवापूर्ती सोडा आनंदाच्या आणि स्नेहमयी वातावरणामध्ये आजच्या सत्कारमूर्ती श्रीमती अनिता सुरेश पाटील यांचा सत्कार. आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय सत्कारमूर्ती प्रमुख पाहुणे, गुरुजनवर्ग आणि टीचरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने वृंदावनच्या भावनाने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवासही हसता त्यापासून सुंदर पद्धतीने घडवतो. त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्साहाचे
तुमची प्रेरणा कार्य आम्हाला नवीन बळ देत राहील. मॅडम, तुमचे आणि आमचे नाते जसे हात आणि डोळे. हाताला लागले तर डोळ्याला पाणी येते आणि डोळ्यात ते पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागतं. असं आपलं नातं आहे. आज त्या नात्याला तात्पुरतं मुकावं लागत आहे. तुमचे पुढील जीवन सुखी, आरोग्यदायी ठरेल हीच प्रार्थना. तुमची प्रतिभा आमच्या मनात नेहमीच अबाधित राहील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या सुधारित एज्युकेशन सोसायटीचे पालिकेचे संस्थापक, शिक्षण महर्षी दादासाहेब गिबळे, त्याचबरोबर कैलासवासी ओसवाल साहेब यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ सुधारित एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान सन्माननीय अध्यक्षा सौ गीताताई पात्रेच्या मॅडम, तसेच आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष सुधाकर विद्यासंकुलाचे प्राचार्य सन्माननीय पालवे सर, आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय पाटील मॅडम आणि त्याचबरोबर अजमेर पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय माळी सर आणि सर्व वरिष्ठ विभाग प्रमुख आणि सर्व आजी माझे सर्व उपमुख्याध्यापक सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. आजचा क्षण असा आहे की डोळ्यात पाणी येणार आहे. कारण मॅडम मी 1995 शाळेमध्ये लागली आणि मॅडम सोबत 30 वर्ष कशी गेली कळलंच नाही. बघता बघता त्यांच्या सेवापंथीचा क्षण आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे उभं राहण्याचा क्षण आला. परंतु या मॅडमकडनं आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. ती आईप्रमाणे माया करत होती. ती मोठ्या बहिणीप्रमाणे काहीही ताणतणाव आला तर समजून सांगत होती आणि कोणतंही काम करायचं असेल तर त्या कामामध्ये जर आम्हाला काही काम असेल तर सांगायचे नाही. सकारात्मक ऊर्जा देऊन प्रेरणा देऊन आम्हाला त्या आईच्या मायेने ताईच्या मायेने एक सहकारी ज्येष्ठ शिक्षकांच्या मायेने मदतही त्यांचं प्रत्येक वेळेला सहकार्य लाभलेलं. सतत चेहऱ्यावर हास्य. त्याचबरोबर त्या हास्यातूनच आम्हाला त्यांनी सांगितलेलं काम करताना कधीच नकार द्यावासा वाटला नाही. अशा आमच्या एस पाटील मॅडम. एस पाटील मॅडमचा विषय गणित. मुलांना खूप छान पद्धतीने गणित शिकवायचे. आम्ही वर्ग शिक्षक 10वीला एकत्र असलो तर 7-8 वर्ग आणि या 7-8 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची नावं त्यांना तुकडीसहित विद्यार्थ्यांचं नाव त्यांना माहीत असायचं. जेव्हा निकालाचे मुलांच्या हाती द्यायचे तेव्हा मॅडम स्वतः त्या आम्हाला शॉपिंग करून द्यायचे आणि सांगायचे नाही हा या वर्गात आहे, हा विद्यार्थी या वर्गात आहे. एवढी त्यांची स्मरणशक्ती. आणि खरोखरच सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा कोणतेही कार्यक्रम असतील, सुट्टीचा दिवस असो कधीही त्या घरी राहिल्या नाही. सुट्टीच्या दिवशी सुद्धा ते यायच्या आणि त्यामुळे आमच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली की आपण सुद्धा असं काम करायला पाहिजे. खरोखरच मॅडम तुमची साथ अजून आम्हाला मिळायला पाहिजे होती, परंतु शासकीय नियमाप्रमाणे आपण निवृत्त होत आहात तरी सुद्धा मी तुम्हाला माझ्या हृदयातून प्रेममयी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. प्राचार्य आमचे प्रेरणास्थान माननीय श्री पालवेकर, बांडिया विद्यालयाचे मुख्याध्यापक माळी सर आणि आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती अनिता सुरेश पाटील मॅडम, त्याचप्रमाणे सर्व माध्यमांचे विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक, माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पाटील मॅडम यांचे आप्तेष्ट नातेवाईक. तर आज अनिता सुरेश पाटील मॅडम या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा. त्याचप्रमाणे मोरे मॅडम, संगीता मोरे मॅडम यांचाही गौरव सोहळा आहे. त्याही सोज्वळ सभेच्या पण आज त्या ठिकाणी इथं नाही आहेत. पण अनिता सुरेश पाटील मॅडम यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे वाशीकर मॅडम यांनी भरपूर काही सांगितलेलंच आहे, पण थोडंफार सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर मॅडम, आपण या ज्ञानरूपी विद्यादानामध्ये आपलं जे पवित्र कार्य करत असताना सहाय्यक शिक्षिका, त्याचप्रमाणे आपण पर्यवेक्षिका
आणि उपमुख्याध्यापक अशा बहुरूपी पदावरती आपण कार्य केलेलं आहे. खरंच आपलं कार्य हे जे आहे ते अमूल्य आहे असं मला म्हणावंसं वाटतं. कारण आपण हे जबाबदारीनं कार्य आपण आपलं कार्य पाडलेलं आहे. कारण 1994 पासूनचा माझा आणि पाटील मॅडमचा सहवास गणित आणि विज्ञान हे आमच्या दोघींचेही विषय आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना आणि त्या पाटील मॅडम यांचा नेहमीच मला सहकार्य लाभलेले, त्यांचं मार्गदर्शन मिळालेले ते मी कधी विसरू शकणार नाही. कारण मॅडम बऱ्याच वेळेला खूप मदतीचा हात त्यांचा असायचा आणि सहकार्य भावना त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये असणारी जी सहकार्य वृत्ती आहे मार्गदर्शन करण्याची आणि उत्साही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे पाटील मॅडमचा विषय गणितासारखा कठीण विषय अगदी शेवटच्या तासापर्यंत म्हणजे मुलांना शिकवण्याचं काम त्यांनी आपल्या कार्यातून केलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये जी गणिताबद्दलची भीती असते ती दूर करून त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम पाटील मॅडम यांनी केलेलं आहे. अगदी त्याच्याकडं उपवास असायचे तरी सुद्धा त्या शेवटच्या तासापर्यंत गणित हा विषय शिकवत राहायचा. म्हणजे त्यांचा गणितामध्ये फार मोठा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे त्यांचं या विषयावरील प्रभुत्व, अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्याबद्दल असणारी जी आत्मीयता आहे ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. मॅडम वरती मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक प्रसंग आले पण त्या प्रसंगांना तोंड देऊन मॅडम पुढे गेलेले आहेत. कारण आपलं दुःख बाजूला ठेवून केवळ नोकरी म्हणून नव्हे तर आपलं हे जीवनही आहे म्हणून त्यांनी स्वतःला या कार्यामध्ये वाहून घेतलं. खरंच मॅडम तुमच्याबद्दल सांगावं तितकं कमीच आहे. तर अशा प्रकारे या सर्वांना सहकार्य करणाऱ्या, सर्वांशी सहकार्याने वागणाऱ्या, तन आणि मनानं या शाळेमध्ये कार्य करणाऱ्या आमच्या अनिता पाटील मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. हे खरंच मनापासून खूप वाईट वाटते. मॅडम आपणाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपलं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जाऊ एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, सुधागड एज्युकेशन सोसायटी आधीचे अध्यक्ष व सुधागड एज्युकेशन सोसायटी विद्यासंकुल यांचे प्राचार्य माननीय श्री पालवे सर, आपल्या संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माजी सर्व मुख्याध्यापक, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी व मॅडमचे सर्व नातेवाईक व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सर्वांचे स्वागत करतो. आजचा हा सोहळा एका प्रवासाची सांगता आणि नव्या जीवन प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीने भारावलेल्या प्रवासाचा आज समारोप होत आहे. पण आठवणीच्या गाठीसोबत घेऊन माननीय श्रीमती पाटील मॅडम यांनी जवळजवळ 34 वर्षाचा आपला सेवाकाळ अतुलनीय काम केले आहे. त्यांच्या अंगी असलेल्या निष्ठा, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे शाळेची उत्तम प्रगती केली आहे. हे सर्व करत असताना जीवनाच्या चक्रात आपल्या कुटुंबावर देखील संस्कार करायला मॅडम विसरले नाही. उपमुख्याध्यापक या पदावरती काम करत असताना त्या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्यांच्या सेवाकाळातील काही आठवणी आज आपल्यासमोर मांडतो. मी 1993 साली नवीनच या शाळेत रुजू झालो. त्यावेळेस मला काही गोष्टी गांगाल मॅडम, पाटील मॅडम यांनी आवर्जूनच सांगितल्या. मुलांशी कसं बोलावं आणि कसं शिस्तीत आपण त्या मुलांशी बोलावं हे त्यांनी मला शिकवलं. रागीट स्वभाव हा त्यांनी मला गांगल मॅडम आणि पाटील मॅडमने घालवलं. सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये मी शाळेमध्ये असताना मला या शाळेने भरपूर शिकवलं. शांत स्वभाव कसा राहावा हे पाटील मॅडम आणि गांगल मॅडम यांच्याकडून शिकलो. त्यांचा शांत स्वभाव गुण घेण्यासारखा आणि तो मी घेण्याचा प्रयत्न केला.
एकदा 10वीचं प्रॅक्टिकल चालू असताना त्यांना अर्जंट बाहेरगावी अलिबागला जायचं होतं. त्यांचे मिस्टर पाटील सर आले आणि म्हणाले की मी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माननीय सौ गीताताई पालरेच्या मॅडम, सुधागड एज्युकेशन कळंबोली संस्थेचे शाखेचे सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले आपण सत्कारमूर्ती सौ अनिता पाटील मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी ते जमा झालेलो आहोत. त्यांनी केलेल्या ज्ञानदानाचं सर्वांनीच गुणगौरव केलेला आहे, कौतुक केलेलं आहे. खरोखरच एक शिक्षक कसा असावा हे आपणाला त्यांच्याकडे पाहून कळतं. काम करण्याची जिद्द, काम करण्याची इच्छाशक्ती हे गुण त्यांच्याकडे ठासून धरलेले होते आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या कार्यरत राहिल्या. हे गुण खरोखरच त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे. शिक्षण हे फक्त नोकरी करण्यासाठी नसतं तर एक माणूस घडवण्यासाठी असतं. ही उक्ती त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखरच आपल्याला समजून येते. आज मी इथे त्या माझ्या सहकारी तर आहेत, पण एक जिवलग मैत्रीण सुद्धा आहे. जसं आपल्या जीवनामध्ये अनेक मित्रमैत्रिणी येतात, परंतु हवेमध्ये जसे अनेक वायू असतात आणि त्यापैकी ऑक्सिजन जसा महत्त्वाचा असतो तसाच त्या माझ्यासाठी होते. त्या माझ्या साथीदार राहिल्या, मार्गदर्शक राहिल्या आणि नेहमी माझ्या पाठीवर त्यांनी प्रेमाने हात ठेवला. आज मी जे काही तुमच्यापुढे उभी दिसते आहे किंवा माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे कदाचित त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आहे असं मला खरंच वाटतं. विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी म्हणजे विद्यार्थी शाळेच्या दारातून आत आल्यानंतर ज्ञानलालसा ही त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पाहूनच निर्माण होत गेली असं म्हटलं तर हे चुकीचं ठरणार नाही. खरोखरच एक शिक्षक कसा असावा हे आपणाला त्यांच्याकडे बघून कळतं आणि त्यांचे गुण हे खरोखरच आमच्यासाठी प्रेरक आहे. मॅडम, तुमच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे अनेक क्षण आले, आम्ही अनेक क्षणांचे साक्षीदार झालो. पण इथून पुढे म्हणजे आजपर्यंत तुमचं आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी होतं, परंतु इथून पुढचं आयुष्य हे तुमच्यासाठी असू द्या, तुमच्या सुख समाधानासाठी, आनंदासाठी असू द्या आणि तुमचं जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी भरभराट राहो ही सदिच्छा मी आजच्या दिवशी व्यक्त करते. आणि विशेष एक निरोप माझ्या मुलीचा संदेश आहे की मेमध्ये तू सोनवणे मावशींना युरोपला घेऊन यायचं आहे. त्यामुळे जयेश आणि अश्विनी तुमच्या पूर्वीची म्हणजे आपल्या पूर्वीची सोय तुम्ही कशी करायची आत्तापासूनच कामाला लागा. मी नक्कीच त्यांना मेच्या सुट्टीमध्ये नेदरलँड युरोपला घेऊन जाणार आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. आज खरं तर योग अतिशय चांगला आहे. नवरात्रातला येत असताना आज पाटील मॅडमसाठी योगा मी मुद्दाम आलेली त्या कार्यक्रमासाठी नाही, मला काय नातेवाईकांना मुद्दाम सांगायचं हा योगायोग असतो. आणि तो त्यांच्या मनाशीच लक्षात आला की त्यांना ते वाटलं की ताई आज माझ्यासाठी म्हणजे उपस्थित राहिल्या आणि थांबल्या. सकाळी आमचं असंच पोटाचं काम होतं, मी मुंबईला गेलो होतो. हा योगायोग आहे आणि ही खरी आपली प्रबळ इच्छा असते आपल्या सेवेमध्ये. मगाशी सांगताना प्रत्येकाने सांगितलं त्यांच्या बरोबरच्या ज्या काही शिस्त, कारण पाटील मॅडमचं एक मी मॅडम तुम्हाला आजच नाही बघितलं, जेव्हा आलेलं तेव्हा बघितलं, तेव्हा मी माझ्या लक्षात आलं की एवढं तर नक्कीच आपण आपल्या वर्षाच्या कामाच्या कामकाजामध्ये माणूस कसं काम करतो एवढं नक्कीच ओळखत असतो. त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये 1991 पासून ते आजपर्यंत त्याच्या हृदयातून त्यांच्या मनातून संस्थेसाठी आता दादासाहेब असतील, शेठ असतील, त्यांच्या म्हणजे आशीर्वादाने आपण आज सगळेजण इथे आहोत. पण अतिशय खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम पार पाडलेलं याची पोचपावती परमेश्वर घेत असतो.
आणि त्याच परमेश्वराच्या चरणी माझ्या शुभेच्छा असतील की त्यांचं पुढचं आयुष्य खूप अतिशय आरोग्यमयी आणि मंगलमयी जावं. अशा माणसाला खरोखर मॅडम मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की काम करणाऱ्या माणसाला मरण कधीच नसतं. जो माणूस सकाळपासून त्यांनी त्यांचं पुढचं उद्यापासूनचं म्हणजे जे जेव्हा विचार होतील काही आज होत आहे उद्या होत आहे पण त्यांचं परवापासूनचं शेड्यूल फक्त टाईट असणार मला माहिती आहे. कारण ज्यांना काम करायचं असतं ना त्यांच्यासाठी काहीच नसतं. मग कुठलंही काम असू दे, मग घरातलं एखादं आपल्या फॅमिलीसाठीचा वेळ असू दे, बाकीची त्यांची दिनचर्या असू दे, जे त्यांच्या काम करताना त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना जे भोगायला मिळालं नाही. कारण मला माहिती आहे एक स्त्री स्वतःसाठी किती वेळ देऊ शकते. आपण सगळ्या इथे स्त्री आहेत, खूप छान दिसतं सगळ्याजणी आज. तर प्रत्येक स्त्री स्वतःसाठी किती वेळ देऊ शकते त्याची मलाही स्वतः खात्री आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती असेल की याचा पुढचा आयुष्य तुम्ही स्वतःसाठी जगा आणि फॅमिलीसाठी वेळ द्या. खूप चांगलं काम केलं पालवे सरांना आणि सगळ्या टीमला. पालवे सरांचं तर काय म्हणजे कितीही कौतुक केलं तर कमीच. तर खूप सगळी टीम चांगली आहे. आणि मगाशी इथे मी फोटो काढायला उभी होते. मी या तुम्ही सर या तुम्ही हे प्रेम आहे. हे जे गेल्या काही वर्षामध्ये मगाशी इनामदार सरांची पण आठवण केली हे प्रेम असतं आपल्या जीवनाच्या मेन सर्व्हिसचा जो आपला कामाचा वेळ असतो जास्तीत जास्त आपण घरापेक्षा कामामध्ये जास्त वेळ घालवत असतो. दिवसातले काही 10-12 तास असतात ते आपण जास्तीत जास्त. कारण मी स्वतः जॉब केलेला आहे त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की काम करताना आपण कसं काम करावं. आणि आपले जे काही श्रेष्ठी आहेत, आपले जे काही प्राचार्य आहेत, आपले जे काही मुख्याध्यापक, आपले जे काही तिथले CO कोण जे पण असतील त्याच्याबद्दलची जी आपली आस्था आहे ही त्यांच्यात मला मगाशी दिसून आली. आणि हेच खरं उत्तर आहे की आपण आपलं हेड ऑफ द डिपार्टमेंट कसं आहे आणि आपल्याशी कसं राहिलेलं आहे. आणि हे जाताना मगाशी ज्यांनी स्वतःचं प्रेझेंट केलं, स्वतःचे म्हणणं मांडलं, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू याचीच ही खरी पोचपावती. मॅडम अतिशय चांगलं काम केलं. तुम्हाला शुभेच्छा देते आणि बळाश्वचने मी प्रार्थना करते तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगलं आणि मंगलमय जावं. समारंभ आहे त्याच्यासाठी मला उपस्थित राहायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते. मी अनिता मॅडमची जाऊ. अनिता मॅडम ह्या स्वभावाने खूप प्रेमळ मनमिळावू असं आहे. त्या मला म्हणजे लहान बहिणीसारख्याच आहेत. तुमचे शिक्षक व विद्यार्थी वर्गात पण त्या मनमिळावू असतीलच. अनिता मॅडम ह्या त्यांच्यावर मोठा दुःखद प्रसंग आला. पती आमच्या जावाजावांचं म्हणजे आमच्या बहिणीसारखंच आहे लहान बहीण. त्यांचं उर्वरित आयुष्य आरोग्य संपन्न जावं व त्यांच्या नातीला सांभाळण्यात वेळ द्यावा व स्वतःसाठी वेळ काढावा हीच माझी इच्छा. मला 2 शब्द बोलायला मिळाल्यामुळे मला धन्यवाद. उपस्थित शिक्षक वृंद, अगोदर माझा परिचय करून देतो. आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या माझ्या पत्नीच्या काकू, चुलती किंवा काकू असं आहे. तसं त्या माझ्या सासूबाई. सासू आणि मला सांगायचं नाही आमच्या सेवापूर्ती सोहळ्याला यायचं आहे, यामुळे आम्ही इथे आलो. आता काही जणांना असं वाटत असेल सासू जावायला धमकी देते की जावाई सासूला धमकी देतोय. तर आत्ताच अध्यक्ष मॅडम बोलल्या की आदरयुक्त भीती किंवा प्रेमाचे पण नाते असतात. खऱ्या नात्यांच्या पलीकडे गेल्यानंतर ते कळतं, त्यासाठी त्या पलीकडे जावं लागतं. आता मी पण एका नामांकित संस्थेत काम करतो. प्रत्येकाला आपल्या संस्थेबद्दल अभिमान असावा. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम ही संस्था आहे. नाशिककडून मालेगावकडे जाताना नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर एक मोठं संस्था आहे. KG to PG सगळ्या प्रकारचं शिक्षण तिथे भेटतं. चांदवडवरनं आम्ही इथे आलो तर येताना आम्ही कल्याणमधून आलो. मग कल्याणमधून येताना जी ट्रॅफिक, ज्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, शिवभाट्यावर एक साधारण अर्धा किलोमीटरची ट्रॅफिक, तर त्यातनं येताना असं जरा कशासाठी आलो असं वाटलं.
घरी गेलो, फ्रेश झालो आणि कळालं की बा आपल्याला कार्यक्रम शाळेत घ्यायचा आहे. मग शाळेत येताना पण जरा रस्ते बारीक बारीक होते, पण जेव्हा शाळेच्या गेटमध्ये एंट्री केली तेव्हा जो काही थकवा असेल ना पूर्ण निघून गेला. कारण एवढी मोठी जागा, इतकी सुंदर वास्तू, आणि आल्या आल्या आम्ही त्या गेटवर कोणीतरी होतं, त्यांना विचारलं असा असा सेवापट्टी, हो हो म्हणे, असं जा तुम्ही इथे गाडी पार्क करा, असं असं जा. आलो आम्ही, भेटीगाठी झाल्या, मी शाळेत चक्कर मारला. आता मी पण शिक्षक आहे, आपण सगळे फार चांगलं काम करतोय समाजासाठी. शाळा बघून खूप आनंद झाला. पूर्ण पॅसेजमध्ये खूप मेसेजेस चांगले लावलेले आहेत. मी 10वी ड ब च्या वर्गात गेलो, तिथे बसलो, बेंचवर बसून बघितलं, फळा कसा दिसतो, एअर सर्क्युलेशन कसं आहे, फार बरं वाटलं. तर इतक्या धकाधकीच्या किंवा इतक्या मोठ्या शहरांमध्ये हे जे संस्था चालक असतील, ही जी संस्था चालवतात, तर अध्यक्ष मॅडम मी म्हणजे खरंच तुमचं कौतुक करतो की इतकं चांगलं काम इथे चालतंय. आता सध्या शासनाने युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा आपल्या विषयामध्ये ॲड केला आहे, बऱ्याच जणांना माहीत असेल. तर त्यामध्ये एक शब्द येतो हार्मनी. हार्मनी म्हणजे सुसंवाद किंवा खेळीमेळीचं वातावरण. तर मी आलो, तिथे बसलो. तर जनरली काय असतं, तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुम्ही ह्या संस्थेत असाल त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही जर दुसऱ्या संस्थेतल्या अशा कार्यक्रमांना जर गेला तर अध्यक्षांच्या शेजारी जे बसतात तर ते इतके धीर गंभीर बसलेले असतात की बऱ्याचदा त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही. पण मी आल्यानंतर जेव्हा बघितलं प्राचार्य सर आणि लोकांकडनं जे तुमची स्तुती ऐकली, तर खरंच अशा संस्थेला जर असे प्राचार्य जेव्हा मिळतात ना, तर एक माणूस खूप काही बदल करू शकतो. तर खरंच ह्या संस्थेबद्दल आणि शाळेबद्दल मला आनंद झाला. या शाळेचं नाव मी 2004 साली ऐकलं होतं. 2004ला आमचं लग्न झालं आणि इकडे राखी पाठवायची म्हणून पत्ता, तर त्यांनी पत्ता दिला होता सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पुढे होतं. तेव्हा फक्त नाव ऐकलं होतं, आज ही संस्था बघितली. तर हे झालं संस्थेबद्दल. इथे माझी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, बरेचसे शिक्षक आहेत. आणि जेव्हा एखाद्या आता इथे त्या जाधव मोरे मॅडम किंवा पाटील मॅडम आहेत, यांच्या सेवापूर्तीला जेव्हा इतके लोक येतात वेळ काढून, यातनं त्यांचं कर्तृत्व हे दिसत असतं. आता मॅडमांचा, ज्या आमच्या सासूबाई आहेत त्यांचा परिचय मॅडमांनी करून दिलेलाच आहे. तर फक्त मी त्यात एक ॲड करेन की मालेगाव तालुका त्या 1994 साली रस्ते कसे, 1991-92 साली रस्ते कसे असतील, तेव्हा ट्रॅफिक कशी असेल, तेव्हा जे आमचे सासरे, ज्यांना तुम्ही पाटील सर म्हणतात, आम्ही नाना म्हणतो आणि यांना आम्ही नानी म्हणतो, तर लग्नानंतर ह्या आल्या, शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या पायावर उभं राहून त्यांनी परत इथे नोकरी सुरू केली. तर जे आपण महिलांप्रती बऱ्याच ठिकाणी दुय्यम दर्जा दिला जातो, तर तसं काही नसतं. महिला पण पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, त्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बसू शकतात. या ताईंच्या स्वरूपाने आणि त्या नानींच्या स्वरूपाने आज आपण बघतोय, तर हे बघून आनंद वाटला. त्यानंतर नानींना सकाळी आल्यानंतर जस्ट विचारलं की बा मग आता पुढे काय, तर त्यांनी एका शब्दात सांगितलं की तुम्ही जे समाजकार्य करतात त्यात माझा नक्कीच हातभार असेल. तर नानींना या सगळ्यांसमोर सांगतो की तुम्हाला इथून पुढे समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं. त्यानंतर मी सगळ्यांना इथे सांगू इच्छितो की आपण सगळे शिक्षक आहात आणि रिटायरमेंट नंतर आपल्याकडे वेळ असतो, आपल्याकडे 30-35 वर्षाचा अनुभव असतो. हा अनुभव आपण समाजासाठी, ज्या गोष्टी समाजाला मार्केटमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मिळत नाही, जसं असेल बालसंस्कार असेल, समाज प्रबोधन असेल, कुटुंब प्रबोधन असेल, युवा सेवा संघ असतील, महिला उत्थान असेल, अशा कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी जर भाग घेतला तर सशक्त भारत हा होईल आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना कार्य करायचं. तर या ज्या आमच्या सासूबाई किंवा नानी आहेत, यांचं उर्वरित आयुष्य भरभराटीचं जाईल की नाही असा प्रश्नच येत नाही. कारण जर इतका मोठा जर त्यांना आधार असेल, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांपासून तर इथे शेवटचा जो कर्मचारी असेल, इतके जर पाठीशी असतील तर त्यांचं उर्वरित आयुष्य हे नक्कीच समृद्ध भरभराटीचं आरोग्यमय जाईल.
यात काही शंका नाही. आणि असंही त्यांना त्या मॅडम कुठे गेल्यात, त्या मॅडम बोलल्यात की आपल्याला मे महिन्यामध्ये कुठे युरोपला जायचंच आहे, आतापासून जर बुकिंग चालू झालं असेल तर मग आता जावं येण्याच्या नावे बी सांगतो आमचे बी 2 तिकीट काढून घ्या, आपण सगळे जाऊ. तर पुन्हा एकदा सांगतो, त्या अध्यक्ष मॅडम बोलले की काम करणाऱ्या माणसाला मरण नसतं. आणि खूप सुंदर वाक्य. काही जण खूप कमी बोलतात पण खूप सुंदर मेसेज देऊन जातात. आता कदाचित काही जणांना असं वाटेल की त्या अध्यक्ष किंवा प्राचार्यांचं हे कौतुक करतायत, इथे काही त्यांची त्या आमच्या नानींची जॉईनिंगची डेट नाही आहे की इथून पुढे त्यांनी त्यांच्याशी चांगलं वागावं म्हणून मी चांगलं बोलेल. आज तर त्यांचा सेवापूर्ती आहे. पण इथे जे वातावरण दिसतं ना, तर मला तरी वाटतं की जिथे चांगलं दिसलं त्याचं कौतुक करावं, कुठं चुकत असेल तर सांगावं. पण इथं तर मला काही वाटलं नाही तसं, नाही तर मी ते पण कदाचित नानींना सांगितलं असतं. जेव्हा शाळेत आम्ही एंट्री केल्या गेल्या जेव्हा त्या कॅबिनकडे बघितलं की उपमुख्याध्यापिका आणि त्यांचं नाव होतं, आनंद वाटला की आपल्या ग्रामीण भागातली एक मुलगी किंवा आमच्या सासूबाई इथे येऊन इतक्या मोठ्या पदावर काम करतात इतक्या चांगल्या संस्थेमध्ये. तर खूप आनंद झाला. कार्यक्रमाला जे ज्या ट्रॅफिकमधनं जो थकवा आला तो निघून गेला आणि आनंद वाटला. आणि संस्था बघून खूप आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद. तुमचं उर्वरित आयुष्य खूप चांगलं जावं. धन्यवाद. पाहुणे, सर्व शिक्षक भगिनींनो आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, आज आमच्या सौ अनिता पाटील म्हणजेच आमच्या लहान बहिणी यांचा सेवापूर्ती शुभेच्छांचा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. त्यांनी 34 वर्ष सेवेचा प्रवास, सर्व नातेवाईक, शाळेतील सर्व बंधू भगिनींनी त्यांना साथ दिली आणि यापुढेही ते देतील अशी मी अपेक्षा करते. त्यांच्या या प्रवासात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमच्या लहान भावाला देवाने हिरावून घेतले, पण या कठीण परिस्थितीही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि इथपर्यंत पोहोचल्या. त्यांच्या स्वभावाविषयी काय सांगणार. त्यांचा स्वभाव म्हणजे गोड साखरेसारखा मनमिळावू, सर्वांना आपलेशे करणारे आहेत. परिवारातही त्या लोकप्रिय झाल्या आहेत. अशा या आमच्या वहिनींना पुढे आयुष्य हे निरोगी, आनंददायी, सुख जावो, त्यांचे सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. शाळेतील शिक्षक म्हणून व सर्वप्रिय जबाबदारी असते. आम्ही असं कुठेही बाहेर जातो. आत्ता थोडे दिवस आधीची गोष्ट आहे, हॉस्पिटलला गेलेलो तर तिथे त्या ज्या सिस्टर होत्या त्या बोलल्या, अरे मॅडम तुम्ही, तर कुठेही गेलो तर मॅडम म्हणून त्यांची कोणी त्यांना ओळखतं आणि तिथे आम्हाला उत्तम हेही मिळतं की सुविधा, म्हणजे मॅडम आहेत नाही त्यांचं आधी काम झालं पाहिजे, मॅडम आहेत म्हणून आपल्याला एका शिक्षकाला हवं काय असतं, आपला विद्यार्थी हा चांगल्या पोस्टवर आहे आणि आपल्याला अजूनही ओळखतो ही कशी चांगल्या शिक्षकाची छाप आहे. आणि त्या उत्तम पत्नीही झाल्या आणि उत्तम आई. त्यानंतर त्यांनी चांगलं म्हणजे आता मी जयश्री त्यांच्याकडे बघतो तर अतिशय प्रेमळ त्यांचा स्वभाव आणि कधी वाईट बोलायचं नाही, कधी काही नाही, हे सगळे गुण त्यांनी त्यांच्या आईकडूनच घेतले. आणि नंतर उत्तम सासूबाईही झाल्या त्या. मला माझ्या आईने सुद्धा नाही पण सासूबाईंनी ड्युटीला जात होती तेव्हा सकाळीही टिफिन रेडी असायचा, रेडी करून टेबलवर, आणि सायंकाळी आल्यानंतरही जेवण रेडी असायचं. मी यासाठी स्वतःला खूप नशिबान समजते. आणि आत्ता त्यांची अजून एक पोस्ट वाढली आहे ती म्हणजे त्यांच्या नातीची. तर त्यांचं खूप सुंदर नातं आहे. जेव्हा मी माझ्या मुलीला मी चिडते किंवा तेही चिडतात तर तेव्हा ती तिच्या आजीकडे बघते की आता ही काहीतरी बोलणार यांना, पण जेव्हा ती तिच्या आजीनं चिडली तर तिला कळतं की नाही मी आता काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून मला आजी ओरडते. खूप सुंदर नातं आहे त्यांचं, छान फुललं आहे आणि अजून यापुढेही फुले देत. त्यांचं शिक्षण हा कधीही रिटायर होत नसतो, त्याला पुढच्या जबाबदाऱ्या अजून वाढलेल्याच असतात. हा शिक्षक इथून रिटायर जरी झाला तरी त्याला पुढची शाळा आहे ती म्हणजे माझ्या मुलीची. नवीन शाळा, नवीन विद्यार्थी आणि नवीन सिलेबस. मी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य जाऊ दे, चांगलं सुख समृद्धीचं आरोग्य सुख समृद्धीतच जाईलच. त्यांची नात आहे ती जेव्हा सायंकाळी ते येतात ना तर तिला लगेच खूप आनंद होतो की अरे आजी आली, आजी आली, घेणार फिरणार. ती त्यांना बसूही देत नाही, दारात आल्या की
त्यांच्याकडे घे आणि फिरव मला, हे खूप खूप म्हणजे हा मला आता मुलगी झाल्यानंतर, माझी मुलगी झाल्यानंतर कळालं की खूप प्रेमळ आहे त्यांचा स्वभाव आणि खूप चांगल्याही आहेत त्या, आणि पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं बोलून मी माझे 2 शब्द धन्यवाद. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच आपल्या संस्थेचे दिवंगत संस्थापक आपले कैलासवासी शिक्षण मोठा स्मरण करून वंदन करते. त्यांच्या कार्याला आणि विचारांना माझा सल्ला आहे. तसेच माझे स्वर्गीय आई वडील, सासू सासरे, माझे प्रिय पती, बहीण, भाऊ, नणंद या सर्वांचे या कार्यक्रमात मी प्रत्यक्षात स्मरण करते आणि त्यांना वंदन करते. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या सुधागड एज्युकेशनच्या अध्यक्षा सो गीताताई पालवेच्या मी खरंच स्वतः धन्यवाद मानते आहे की आज त्या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे पाठ्यशाळेचे श्री माळी सर, सन्माननीय व्यासपीठावर असणारे सर्व आजी माजी पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापिका, मुख्याध्यापक आणि माझी सुधागड विद्यासंकुलातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, आज या व्यासपीठावरचा प्रवास जो आहे तो मी माझा सादर करता. माझ्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजी आमचे विद्यार्थी अजय सुरेशी आणि विजय खानापूर एकदा आलेले आहेत. त्यांनी शुभेच्छा मला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या मंचावर आज उभं राहताना खूप भावना माझ्या मनात दाखवून येतात. 1991 पासून की ज्या वेळेला 75% ग्रांट होते त्यावेळेला पगार खूप कमी होता. 500 रुपये मिळाले. मी आणि माझे मिस्टर कैलास सुरेश पाटील आणि आम्ही इथे जॉईन करतो. सुरेश शिंदे सर, कदम मॅडम आम्ही सगळे एकाच प्रोजेक्टचे. त्यावेळेला सर टीना मॅडम युनिफॉर्मचे आमचे पैसे कापून घ्यायचे. 425 रुपये फक्त हातात पगार करायचा. सरांचा 425, माझा 425. सर आहे साक्षीला वाटतात विचारा करा. आणि माझ्या जयेशचा जन्म झालेला होता. त्याच्यानंतर लग्नानंतर मी BEd केलं. त्यावेळेला माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासूबाई यांनी त्यावेळेला त्याला सांभाळण्याचं काम केलं. तो तेव्हा फक्त 1.25 वर्षाचा होता. म्हणजे जन्म झाला त्यावेळेला तो फक्त 1.25 महिन्याचा होता. आणि त्या 1.25 महिन्यापासून त्याचा तो प्रवास जो आहे त्या 1.25 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये माझं BEdचं काम मी पूर्ण केलं. तेव्हा मला या सगळ्यांची खूप साथ लागली. आज माझ्या अलिबागच्या जाऊबाई, त्यांनी मालेगावच्या जाऊबाई, नणंदबाई सगळे इथे आलेले आहेत. मला खूप आनंद झाला. नंदई भाऊ पण आहे, पुतणे आलेले आहे, जावई आलेले आहे की एक फक्त मी त्यांना फोन केले, सगळे इथे हजर आहेत. या पुढच्या काळामध्ये मला या सगळ्यांनी खूप साथ दिलेली आहे की जयेशला सांभाळण्यासाठी 500 रुपये त्यावेळेला मागितले जायचे आणि आमच्याकडे पैसेही नसायचे. ट्युशन आणि माझे मोठे दीर जे आहेत अलिबागला, त्यांनी खूप आम्हाला मदत केली. मी त्यांचे कधी म्हणजे उपकार म्हणणार नाही, पण त्यांचे आशीर्वाद, माझ्या या सर्व नातेवाईकांचे आशीर्वाद माझ्या पाठी सदैव आहेत. सुखाचा वाढला संसार आपल्या सुधागड विद्यासंकुलात चालू असताना काळाने अचानकपणे 19 एप्रिल 2015 रोजी माझ्यावरती काळा निघाला. आज बरोबर 10 वर्षे झाली की सरांना आमच्या जाऊ त्यांचाही स्वभावाचं होतं खूप प्रेमळ. सगळ्या त्याच्या प्रेमासाठी आज सगळे इथे जमले
पासून आणि सरांपासून सगळे स्टाफ जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी ओळखत आहे. त्याची साथ मला की मी माझं हे मानलं की नको आपल्या संसाराची त्यांची साथ एवढी कदाचित असेल, तेवढं तेच मान्य असेल, म्हणून आपल्याकडे एक आपल्या याच्यामध्ये वैधव्य आपल्याला आलेलं आहे. परंतु त्यावेळेला माझ्या सुधाकर विद्यासंकुलातील परिवाराने आणि माझ्या सर्व नातेवाईकांनी मला आधार दिला आहे. माझे त्यावेळेला आई वारलेली होती, वडील होते, भाऊ बहिणी, त्यानंतर सगळ्या माझ्या जावा पुतण्या पुतणी सगळ्या, आणि माझा महत्वाचा जो आहे तो हा माझा सुधाकर विद्यासंकुलाचा परिवार. त्यांनी मला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी वाटू दिली नाही. माझ्या प्रवासाची सुरुवात झाली, मी गणित आणि विज्ञान शिकवत होते, पण ते शिकवत असताना मी विद्यार्थ्यांकडून पण खूप काही शिकले. ते शिकता शिकता मी माझ्या सहकारी शिक्षक शिक्षिकांकडून पण शिकले. गावकर मॅडम असतील, पाटील मॅडम असतील, मैत्रच मॅडम असतील, त्याही आज दिवंगत झालेल्या आहेत. या सर्वांकडून मी या ठिकाणी शिकलेले आहे की कसं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण घडवतो. ते सगळे शिक्षकांचं आता मला नाव घेणं त्या ठिकाणी होणार नाही, परंतु या सगळ्यांकडून मी या गोष्टी ज्या आहेत ते शिकलेले आहे की गणित आणि विज्ञान हे विषय जरी शिकवायला अवघड असले, आव्हानात्मक असले, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत करायचा होता. आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी मला दिलेला प्रतिसाद, त्यांचे यश जे आजपर्यंत आजी माझी विद्यार्थी उच्च पदावर घडलेले आहेत, माझी विद्यार्थिनी बोलले आहे, माझ्या प्रेमापोटी आता चालू असलेल्या 10वीचे किंवा 10वीचे ज्या माझे विद्यार्थी आहेत ते इथे आज त्या ठिकाणी बसले आहेत. ते सर्व माझ्या प्रेमापोटी, तुम्ही सुद्धा सर्वजण सकाळपासून इथे आलेले आहात, माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी थांबलेले आहात. सहकारी शिक्षकांचा नेहमीच माझ्या कार्याला हातभार लागलेला आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे शिक्षक पदावरून पर्यवेक्षक आणि नंतर उपमुख्याध्यापिका, त्यामुळे संस्थेचे त्याचप्रमाणे पालवे सर, त्यानंतर संगीताताई पालवेच्या अध्यक्षा मॅडम यांचे खरंच मनापासून मी आभार मानते की त्यांनी माझी निवड जी आहे किंवा याच्यानुसार माझं सिलेक्शन झालेलं असेल तर मी खरंच त्यांची खूप मनापासून आभार मानते. आज निवृत्ती होताना मनात खूप दुःख आहे, कारण या शाळेशी कुटुंबाशी दैनंदिन नातं तुटणार आहे. पण एका डोळ्यात असून आणि एका डोळ्यात असून की एक चाकोरीबद्ध जीवनाची सवय लागलेली असताना हे चक्र आता थांबणार आहे. आपल्या सुधाकर विद्यासंकुलाची तसेच संस्थेची शैक्षणिक संकुलाची गुणवत्ता वाढत जाऊन इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जीवनाच्या वाटेवरती यशस्वी व्हावं, ते गुणवंत कीर्तिवंत व्हावं अशी मी अपेक्षा आपल्या विद्यालयाच्या माझ्या सर्व सहकार्यांना सुद्धा करत आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवावी अशी मी माझ्या सहकार्यांना विनंती करत आहे. मी नेहमीच इतरांच्या भावनांचा आदर केला आहे, परंतु तरी सुद्धा माझ्याकडून कोणाला अनावधानाने विद्यार्थ्यांना, माझ्या सहकारी शिक्षकांना काही बोलणं गेले असेल तर मी मोठ्या मनाने तुमची माफी मागत आहे. आज दुसऱ्या सत्कार मूर्ती जे आहेत सौ संगीता जाधव मोरे मॅडम आणि मी, आमच्या दोघांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला. मी आयोजकांचे आणि सगळ्या आमच्या टीमचे मनापासून कौतुक करते. मी जाधव मॅडमलाही मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. माझे नातेवाईक सर्व इथपर्यंत आले त्यांचेही मी आभार मानते आणि आपल्या परिवाराचे मी आभार मानणार नाही, कारण माझ्या नातीला आता मी त्या ठिकाणी वेळ देणार आहे. त्यामुळे तिच्यासोबत आता माझा जास्तीत जास्त वेळ जाणार. जावयांनी सांगितलं समाज कार्य करा, पर्यटन करा, तेही त्या ठिकाणी करणार आहे. इथे माझी आत्तेबहीण असते, ती आत्तेबहीण सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली, तिचेही मी या ठिकाणी आभार मानते आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.
अध्यक्ष मॅडमने सांगितलं तसं नवरात्रोत्सव चालू आहे. अष्टमीचा तर नवमीच्या दिवशी एक दिवस आजचे काय आणि या पर्वामध्येच आपल्याकडे एक सरस्वती आपल्या विद्यासंकुलातून सेवानिवृत्त होत आहेत. अशा आमच्या सेवानिवृत्त मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खरंच आतापर्यंत या ठिकाणी जवळजवळ 40 लोक सेवानिवृत्त झाले. बऱ्याचदा मॅडमला मी विनंती केली होती, परंतु मॅडममध्ये एवढा कार्य असतो काम आणि त्याच्यातून आज मात्र अनिता पाटील मॅडम नक्कीच भाग्यवान आहेत की एवढा या कार्यक्रमाला अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत उपस्थित आहे. अशा आमच्या संस्थेच्या त्याचबरोबर आपल्या त्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे मुख्य त्याचे प्राचार्य आमचे गुरुवर्य प्राचार्य माळी सर, त्याचबरोबर माझे आमच्या विद्यालयात हे सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, कारण हे सगळे इथूनच गेले या मोठ्या पाठवून आणि जर इथून गेलं त्यांचे नाव नाही घेतले तर मला ते नमस्कार करणार म्हणून आपले आता म्हणजे गेल्या किती दिवस झाले सर 3 महिने झाले आमचे सुरेश शिंदे सर, त्याचबरोबर मला वाटतं शिंदे सर, त्यानंतर गांगुली मॅडम, आमच्या दुसऱ्या पाटील मॅडम ज्या उपमुख्याध्यापिका म्हणून या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्या, भोसले सर आणि हिंदी विभागाचे माळी सर आणि धागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले आपले वसंत पाटील सर, सावळे विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले आमचे घोडके सर आणि नंतर मात्र ही आमची कार्यरत मंडळी कांबळे मॅडम असतील, जुन्या विभागाचे संजय पाटील असतील, दुसरे पाटील सर एल बी पाटील सर, आयर सर आता पुढच्याच महिन्यात या स्टेजवर बसणार आहेत या मंडळामध्ये. असे आमच्या आयरचं, त्याच्या बाजूला खेळकर सर, त्याच्या बाजूला हिंदी विभागाचे दीक्षित सर आणि पलीकडे मात्र माझी जुन्या विभागाचे आमचे एस बी पाटील सर आणि खऱ्या अर्थानं ज्यांना काही आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची की सरांनी सांगितलं जावयाने सांगितलं आहे की मालकी नाहीतर हाताच्या जावा आणि ज्या मनापासून हसऱ्या परंतु वेगळं नातं असणार ते उभं राहतानाच बोलल्या माझ्या बहिणी असं प्रेम असणारा असं फार क्वचित दिसतंय आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या नंतर त्या ठिकाणी बोलून गेल्या आणि त्यांच्या बरेच बाकीचे सगळेच अपडेट इकडून सगळे आलेली मंडळी जावं करतो आणि मुलगा सुनबाई पण मला वाटतं ही आहे म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर काहीतरी आहे आणि मुलगा आणि सर्व माझे विद्यार्थी त्यांच्यावर प्रयत्न करणारे ते आमच्या 2-4 जणी बोलल्या, सायन्सात जास्त बोलल्या. विषय असा की मी खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे की अशा मंडळीसोबत मला 5-7 वर्ष काम करायला मिळालं. त्यांचा एवढा 33 वर्षाचा अनुभव आणि माझ्याबरोबर म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम करत असताना बाकीची पण मंडळी मला वाटतं कोळी मॅडमचं नाव घ्यायचं राहिलं त्या शाहगुप्त मॅडम रोज मला म्हणून ते खाली बघायचंच देत नाही. तर अशा माणसाशी काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळते. सरांनी सांगितलं की बाबा इथं आल्यानंतर असं वाटत नव्हतं की सुधागड विद्यासंकुलात आल्यानंतर त्यांना काय वाटलं त्यांनी सांगितलं. जर त्या अध्यक्षांकडे बघितलं ना का ती एक वेगळी एनर्जी आमच्याकडे येते आणि ज्यावेळेस कुटुंबाचा किंवा संस्थेचं चालक अतिशय प्रेरणादायी आणि आनंददायी असेल ना तर आमचे असेच संकुलं तुम्ही जर केला तर असेच संकुलं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि याचं सगळं ते दादापासून सेटपासून हे सगळं गुण आमच्या ताईमध्ये या ठिकाणी आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने
आणि कुठली गोष्ट तुम्ही तुम्हीच सांगितलं की अध्यक्षाच्या शेजारी बसल्यानंतर किती धीरगंभीर असेल, पण त्यांना असं वाटलं का तुम्हाला म्हणजे एवढ्या त्या सर्वसामान्य जरी एवढं मोठ्या पदावर असल्या तरी एकदम सर्वसामान्य त्यांना जाणीव असल्याचं त्यांना असल्यामुळे त्या खऱ्या अर्थानं मोठ्या आहेत. आणि म्हणून हे सगळं संस्था सुधागड एज्युकेशन आम्ही कुठेही बघा समुद्रात जाताना जात असेल तर त्याला कुठेतरी किनाऱ्यावर यायचं असेल तर त्याला काय लागतोय दीपस्तंभ असतो. आमचे सुधागडचे अनेक जहाजं या रायगड जिल्ह्यामध्ये फिरतात, परंतु पाठीच्या दीपस्तंभाकडे बघितलं की नक्कीच ते अतिशय दौडाने आपल्या या कार्यरत त्या ठिकाणी राहतात. मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. आणि हे सगळं काम आमचा ही टीम वर्क आहे. मी तर असं मी दिवसभर नव्हतं पण इथे आता मॅडमांना मी आताच आलो मुंबईवरून आणि हे सुंदर असं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मॅडमचं खऱ्या अर्थानं असं पद्धत आहे की रिटायर आल्यानंतर मग पाठ दुखते, अंग दुखतं, मग जमत नाही, मग 6 महिने राहिले रजा टाकतो, माझ्या शिल्लक घेत मी काय करतो, मग त्याचा अर्थ येतो. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मॅडम अध्यक्ष मॅडमला पण मी सांगतो मॅडम अशी एक ही शेवट आता उद्या शेवट आहे, पण आजपर्यंत सुद्धा ते कामातच होते. हे काही दिवस त्याने रजता घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता एवढा महाराष्ट्रभर पाऊस झाला, पण सुरुवातीच्या जूनमध्ये पाऊस झाला मॅडम आणि सुरुवातीला त्या गटाला ह्या निवारा शेडमध्ये खूप कमराकडं पाणी साचलं. मला पण माहिती मी बाहेर होतो, मॅडम आता सकाळी नेहमीप्रमाणे निघाल्या आणि रस्त्यात पाणी म्हणून मॅडम कडाने चालत होते आणि कडाने चालत असताना ते झाकण काढलेले होते, त्याचे ते अंदाज लक्षात नाही आला. मॅडम एवढ्या सकाळी एकट्याच चालत असताना तर अचानक पाय त्यांचा त्या गटारामध्ये त्या ठिकाणी अर्धा गेला. मॅडम कमरावर खाली गेल्या आणि तिथंच माझे विद्यार्थी होता ते म्हणाले आपल्याच मॅडम इथं अशा ह्याच्या गेला. त्यांना बरोबर दिलंच होतं ना मॅडम, ते सगळे विद्यार्थी तिथे धावून आले आणि म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याला मनातून आत्मीयता शाळेविषयी संस्थेविषयी असते अशी ती व्यक्ती होती आणि त्याच्यामुळे खूप प्रेरणादायी त्यांच्याकडून घेण्यासारखं या ठिकाणी होतं. आणि मला त्यांनी सांगितलं सुद्धा नाही की मी असं झालं. मला त्या विद्यार्थ्यांनी एकदा सांगितलं की सर असं झालं तुम्हाला माहिती होतं. मॅडम मला किती बोलतात नाही म्हणजे एखाद्याने त्याचा एवढा भाव केला असता मी किती करते, मी पावसात गेले, एवढं केलं तेवढं, पण एकही शब्द तोंडातून त्यांचा खऱ्या मनासारखं आला नाही. आणि हे मोठे पण ज्यांच्या अंगी आहे ते खरोखर खूप भाग्यवान व्यक्ती असतात. आता काही प्रसंग जीवनामध्ये थोडंफार चुकलेले नाही, त्या अनावधाने येतात आणि असं काम केल्याचे बळ त्यांच्या पाठीशी असल्यामुळं असे प्रसंग सुद्धा असे नातेगोते सोयरे सगळे सोयरे विद्यार्थी प्रेम सहकारी प्रेमातून सहज करून जात आहेत. आता आज तुम्ही पुढे आलात मॅडम, जावयाने सांगितलं तसं पुढं समाजकार्यापेक्षाही सुधागडचं पण काय राहिलेली तुमची आमची असं इच्छाची सेवा पूर्ण करा आणि येत राहा, असं काही नाही. नक्कीच ही इथं सेवा मिळेल तर आणखी तुम्हाला हे मिळेल, बळ मिळेल असं मला वाटतं. आणि पाहुण्यारावण्यात पण आता गावात सतत किंवा नंतर याच्यात पण तुम्ही फिरत करा, त्याच्यात काही प्रश्न नाही. आणि मॅडम आमच्या बोलल्या देशमुखबाई कधीचं तिकीट काढलं मला माहिती नाही, पण त्या काहीतरी बोलल्या का युरोपला फिरायला घेऊन तुम्ही जाणार आहात काय बोलत नाही, तुम्ही घेऊन जाणार आहे मग आमचं पण एखादं जा. धन्यवाद. जे रिटायर होतील त्याचंच काढा, नाही तर तुमच्या मागे नाही लागतं. पुन्हा एकदा असंच मॅडम हसत खेळत पाहुण्यांना पण सांगतो की विद्यासंकुल अतिशय मोठं आहे आणि अशा अध्यक्ष आम्हाला म्हणजे दादापासून तर शेठपासून तर आतापर्यंत आपल्यामुळं कामाला संधी मिळते. आणि सुधागडचं नाव या कळकोली नवी मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या उंचीवर नेण्याचं काम आमची ही सगळी मंडळी करत असतात. हे सगळं श्रेय आमच्या सगळ्या सहकारी शिक्षकांना या ठिकाणी देतो आणि मॅडमला उर्वरित आयुष्यांना
आमच्या विद्यासंकुलाच्या सर्व शिक्षक कर्मचारी शिक्षिका आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने सर्व संचालकाच्या वतीने अध्यक्षाच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य निरोगी आयुष्य आणि आप सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं आयुष्य भविष्यात मिळो अशी एक अपेक्षा या ठिकाणी परमेश्वरच्या व्यक्त करतो. आणि दुसऱ्या त्यांच्या कुटुंब शेजारी असणाऱ्या ज्या ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या त्या पण वैध नियमानुसार 30 तारखेला रिटायर होणार आहेत. याच कार्यक्रमात मी घ्या म्हणत होतो, परंतु त्यांच्या घरगुती थोड्याशा अडचणीमुळे त्यांनी मला विनंती केली सर की माझी इच्छा होती, परंतु घरात काही प्रसंग आल्यामुळं मला काय हा कार्यक्रम करायचा नाही. परंतु आमचं कर्तव्य आहे की आम्ही या ठिकाणी आमच्यात एक सहकारी जर स्वनिवृत्त होत असेल तर त्यांचा सुद्धा यथोचित आम्ही या ठिकाणी सत्कार करूनच त्यांना घरी पाठवणार, त्याबद्दल प्रश्न नाही. त्यांना सुद्धा सर्व विद्यालयाच्या वतीने शिक्षकाच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणची आज जी मंडळी सगळीच माझी सरांवर आणि मॅडमवर प्रेम करणारी आजीबाजी सगळीच मंडळी या ठिकाणी आली. पुन्हा एकदा न सांगता कुठलाही कार्यक्रम असला तर पुढच्या महिन्यामध्ये मात्र या स्टेजवर तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा यांना धन्यवाद देऊन मॅडम तुम्ही इथं आलात म्हणजे आमच्या अध्यक्ष मॅडम आणि वेळात वेळ काढून नाही म्हणजे खूप तुमचा वेळ आम्ही घेतला, परंतु आम्हाला खूप आता एवढा विचार मारला की वर्षभराचा विचार झाला. तुम्ही 3 तास म्हणजे 1-1.5 तास बसला, परंतु आम्ही वर्षभर विचार झालो. एवढी एनर्जी आमच्यामध्ये आली. त्याच्यामुळं असंच कधीमध्ये आम्हाला रिचार्ज म्हणून का होईना तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये दिसलात तर आम्हाला बरं वाटेल. तुम्ही इथं आलात म्हणून तुमचं पुन्हा सगळ्या विद्यासंकुलाचा प्रमुख म्हणून तुमचं पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माळेसर तुमचे पण आभार व्यक्त करतो. आभार काय धन्यवाद. जय हिंद, जय भारत. त्या सन्माननीय अध्यक्षा सौ गीताताई पांढरेच्या मॅडम, आपण आपल्या व्यस्त कार्यातून मूल्यवान वेळ देऊन आजच्या कार्यक्रमाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य आणि आम्हाला नेहमी ऊर्जा देणारे मोठे मोठे भव्य कार्यक्रमाचं नियोजन आणि ते करत असताना आम्ही कधीच थकत नाही असे आमचे सन्माननीय प्राचार्य आपले सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. दाठिया विद्यालयाचे प्राचार्य श्री माळी सर, आपण सुद्धा आपल्या आजच्या कार्यक्रमाला बहुमूल्य भेट दिला आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. आमच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या सत्कारपूर्ती श्रीमती आस्था पाटील मॅडम व आपले कुटुंबीय आणि अध्यक्ष यांचे सुद्धा संगीता जाधव मॅडम त्या सत्कारपूर्ती आपल्या त्या अपरिहार्य कारणामुळे इथे उपस्थित राहू शकल्या नाही, त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करते. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान सर्व आजी माजी पर्यवेक्षक शिक्षक मुख्याध्यापक आपल्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करते. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या शाळेचे आजी माजी विद्यार्थी आपण सुद्धा आपला वेळ देऊन उपस्थित राहणार आपले सुद्धा सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि कार्यक्रमाची सांगता प्रसारणाने होणार आहे. ईश्वर निष्कांची मागी
तानपसा